नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज न्यू इयरचा दुसरा दिवस सुधारलेला, आज गुरुवार हा आणि आज काही ॲक्च्युली मला टॉपिक नव्हतो व्हिडिओ चालू करण्यासाठी, ब्लॉग स्टार्ट करण्यासाठी, पण म्हटलं काहीतरी काढूया जेणेकरून एक रेग्युलर व्हिडिओ जात राहतील आणि आपण लोकांकडे जेवढे रेग्युलर कनेक्ट राहतलो तेवढे लोकांका लक्षात ठेवतली। त्यामुळे सो आज आत्ताचा जो काही टॉपिक आता अगदी साधं हा, पण हरकत नाही कारण की तेवढंच मला वाटतं आता इम्पॉर्टंट पण आहे, कारण इकडे लाकडाची घरं असतात ह्या तर सगळ्यांना माहीतच आहे, पण इकडे आता किती सेफ असतात हा सुद्धा तेवढाच दाखवण्यासारखे असतात। बिकॉज आता बाहेर जो काही वारो सुटला ना, स्लो सोसाटाच वारो सुटलो हा, वातावरण छान, खूप थंड, खूप थंड, पण थोडीशी भीती पण वाटतं कारण मध्येच एवढं जोराचा आवाज येता ना वाऱ्याचं की ही जी काच आहे ना ही हलता लिटरली, म्हणजे आवाज येता छोटं असं आपटल्यासारखं वगैरे असं काहीतरी आवाज येता। पण इकडे खारुताईंका काहीच फरक पडत नाही, त्यांचं खेळणं चालू हा। पण मी तर तुमका दाखवते बाहेर काय वातावरण झाला। आकाश अगदी क्लिअर झालेला हा, खूप छान दिसता आणि भयंकर बाहेर थंडी आहे, भयंकर म्हणजे भयंकर, स्नो पडतं त्याच्यापेक्षा आज थंड जास्त। रात्रभर पाऊस पडलो हा आणि आता हे असं वारो चालू आहे। सगळं वातावरण एकदम क्लिअर झाला, काहीतरी धडामधडूम खायचा काहीतरी पडला, आवाज येता इकडे काहीतरी थिंग पडला, खूप जोरात वारो आज। सकाळचा खूप छान स्वच्छ निळा असा वातावरण जा काय बघितला, त्याच्यानंतर पावसान दुपारनंतर ढग दाटून इलेले, म्हणजे वाटत होता की संध्याकाळी पाऊस पडतो, राजा पडणार होतोच, पण एवढं पडा तसं वाटत नव्हता। म्हणजे वारो तर कंटिन्यू होतोच, वारो काही थांबायचा नावच घेत नव्हतो, पण दुपारी साधारण 3-1 वाजण्याच्या दरम्यान पावसाने जोर धरलेला आणि त्या पावसात एवढा धुक्या झालेला। खरं तर छान वाटत होता, बाहेर वातावरण पण छान थंड होता, मिनटा सकाळपासूनच होता, पण ह्या वाऱ्याची थोडीशी भीती वाटत होती कारण इंडियातलो पाऊस आपण बघितलेलो, बट इकडचं हो असं पाऊस मी सेकंड टाईम बघते, पण हा यावेळेस ॲटलीस्ट विजा कडकडत नव्हते, त्यामुळे हा एक बरा हा। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी अचानक कोणाच्या गाडीची कोणी कळ काढली काय माहिती, खारुताईन काढली की वरनं एखाद्या झाडाची फांदी त्या गाडीवर पडली आणि ही गाडी अशी इरिटेट करत होती। तर मंडळी, तुम्ही आता हो पावसाचं वाऱ्याचं व्हिडिओ तर बघितलातच आणि इकडे ह्या खरं तर एवढा कधी नसता, म्हणजे एवढं वारं वगैरे कधी नसता, नॉर्मल वारो असता, नाही असं नाही, पण ओढं तुफानी वारो आणि पाऊस वगैरे असा काही नसता, पण हा इंडियापेक्षा तर कमीच आहे, कारण इंडियात जा काही होता आपल्याकडे जो काही वारो असता ज्याने झाडा वगैरे पडतात, तर तसा इकडे आमच्या इकडे तरी काही मी असं अजून ऐकूक नाही आहे, अर्थात अजून मला येऊन झालेच किती दिवस, तर पण हा असं मी काय ऐकूक नाही, पण हा बऱ्याच ठिकाणी ह्या सगळ्याचा नुकसानही होता, म्हणजे जेव्हा पाऊस पडता तेव्हा खूप पाऊस पडता आणि बऱ्याच ठिकाणी, म्हणजे मी इलेलं आहे त्याच्यानंतर जून जुलै जेव्हा पाऊस पडत होतो तो एकदा तर भयंकर पाऊस पडलेलो आणि विजा पण खूप चमकत होते, कडाडत होता, तर तेव्हा काही ठिकाणी खूप नुकसान झालेलं आणि बऱ्यापैकी, पण इकडे एक बरं हा की जा काही होताला त्याच्या आधीच लोकांका थोडासा सेफ जागेंवर ठेवला जाता, किंवा इकडे जर काही वादळ वगैरे येऊचं असेल तर त्याची सेफ्टी आधीच केली जाता, सो त्या हिशोबाने चांगली गोष्ट आहे की त्यासाठी आधीच प्रयत्न केले जातात, त्या होईपर्यंतची वाट बघितली जाणार नाही किंवा होण्यापर्यंत शांत बसला जाणार नाही, त्याच्या आधीच त्या सगळ्यावर उपाय केले जातात। पण इकडे वारो जेव्हा येता, म्हणजे वादळ होता, तेव्हा झाडांवरचा जो काही कचरो पडता, इकडे मोस्टली कचरो काढलो जाता, सगळं एकत्र केलं जाता, जो पतारो पडता तो झाडांचं, तर त्या सगळं कसा केला जातं तर त्याचं एक व्हिडिओ माझ्याकडे होतो, मी मध्ये 1-2 दिवसापूर्वी जेव्हा क्लिनिंग झालेला तेव्हा मी करून ठेवलेले, पण तो असं डायरेक्ट कसं पोस्ट करतलंय, म्हणजे काही इंट्रो वगैरे होत नव्हतं आणि मध्ये मी व्हिडिओ पोस्ट करू नव्हते,
तर तेव्हा ते रवलेले. तर म्हटलं मी आत्ता ते ताही तुमका दाखवीन की एवढा मोठा एरिया क्लीन करताना किंवा बाहेर सुद्धा जेव्हा जे काही कम्युनिटीज असतात किंवा सार्वजनिक ठिकाणं सुद्धा जी काही असती त्यांची तिकडे सुद्धा कसा क्लिनिंग केला जाता. तर ह्या सगळा अशा पद्धतीने केला जातं. ह्यासाठी मी तो व्हिडिओ केलेला आहे आणि तो अचानक आवाज येलेलो वाव करून म्हणून मी तो लगेच पहिलं शूट करून घेतलंय. म्हटलं एक्सप्लेन मी नंतर करून काही व्हॉइस ओव्हर करून सांगूक मिळता, पण तेव्हा इंट्रो करत बसलं असते तर मग त्या व्यवस्थित होता की नाही पुढे काय करू असा करत बसलं असते तर तो व्हिडिओ दाखवूक मिळाला नसतो. त्यामुळे मी आत्ता तो व्हिडिओ तुमका ह्या व्हिडिओतनं एक्सप्लेन करते. तर इकडे गार्डन वगैरे क्लीन करताना हे असे 7-8 जणांची एक टीम असतात आणि त्यांच्या हातात कसली तरी मशीन असतात जी गन कशी असता, एक मोठं पाईप असतात आणि ते एका ठिकाणी गोळा करतात. आणि ही जी गाडी इली आहे ना त्या गाडीतून हे सगळं कचरं जातला. गाडी तुमका छोटी दिसत असली तरी हा सगळा जो काही पतारो हा तो त्या गाडीत कसं भरलं जाता तर त्याची ही प्रोसेस हा ती तुम्ही बघा. तर ह्या सगळ्या कचऱ्याचा असा व्यवस्थापन केला जाता आणि सगळं कचरा कंपोस्ट करण्यासाठी घेऊन जातलं. कारण खत झाडांना बाजूचा लागतं असं कारण ड्रिलमध्ये वगैरे खत घालतात आणि ह्यांच्या जे छोटे छोटे गाडी होते ते सुद्धा उरलेलो भुसो जो काही असता रस्त्यावरचा तो क्लीन करतात. आणि त्याचाच परिणाम म्हणजे हो की त्यांनी हातोहात जो आमच्या अपोजिट साईडच्या अपार्टमेंट्सकडचा जो रस्तो खराब झालेलो तोही करून घेतला नाही. कारण स्नोमध्ये तिकडे स्लिपरी होता किंवा अशा काही कारणांमुळे खरं तर इकडे मीठ टाकला जाता पण तरीसुद्धा. आणि त्या दरम्यान इतकी बाहेर थंडी होती की तुम्ही बघितलातच वारं वगैरे तर सगळं होता आणि त्याच्यामुळे इतकी बाहेर थंडी होती की झाडा घातलेला पाणीचा बाहेर इलेला एक्स्ट्राचा झालेला होता त्याचं लिटरली बर्फ झालेलं. आणि ही गोष्ट बहुकच नाही त्याच्या आतल्यासुद्धा ट्रेमध्ये सुद्धा त्याचं तो पूर्णच बर्फ झालेलं. त्यामुळे त्या झाड खराबही झाला.